मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज मंगळवार जया एकादशी। संध्याकाळी इथे लावा एक दिवा, इच्छा पूर्ण होतील, दरिद्र नष्ट होईल। हो मित्रांनो, आज आहे 20 फरवरी, तर आज जया एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, वर्षामध्ये 24 एकादशी येतात। माघ महिन्यातील शुक्ल पक्षाचे एकादशी तिथीला महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे आहेत। तसेच महत्त्व हे वेगळं आहे जया एकादशीला। जया एकादशीला व्रत जर आपण केलं तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो। यासोबतच सर्व पापातून तसेच वाईट कर्मातून आपल्याला मुक्ती मिळते। पुराणांमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जो कोणी या एकादशीच्या व्रत पाळतो त्याला वेदनादायी पिशाच जीवनापासून मुक्ती मिळते, म्हणजे त्याला या जन्मात जावे लागत नाही। म्हणून या एकादशीचे महत्त्व हे अधिकच पाळलं जाते। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी दान आणि स्नान ह्या 2 गोष्टींना सुद्धा महत्त्व दिलं जाते। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे। यामुळे कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल, वाईट कर्म आणि पापांचा नाश होईल, 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल, असा हा एक उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात। मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर स्वामींवर विश्वास करत असाल आणि तुम्ही खरोखर स्वामींचे भक्त असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील। तर मित्रांनो, हा जो दिया आहे, हा दिया आपल्याला आपल्या घरामध्ये का लावायचा आहे, तर हा दिया आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी, तसेच घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, घरात काही वारंवार कटकट असेल, मतभेद असेल, कलह असेल, सतत करत भांडण होत असेल तर यासारख्या गोष्टी दूर होण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये कधी कधी भरपूर पैसा असतो, संपत्ती असते, पण व्यक्तीला सुख नसतात, तर ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला मनामध्ये एखादी इच्छा असेल तर तिचा पूर्ण करायचं असेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर हा केला जातो। फक्त एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आज मंगळवारी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी लावायचा आहे। तर दिवा जो असतो ना, हा दिया तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिवाला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दरिद्र दूर करण्याचे साधन मानले जाते। यामुळे बघा, आपण हा जर दिया लावला तर तो खूप शुभ मानला जातो आणि एकादशी दिवशी जर आपण हा दिवा या दिशेला जर लावला तर बघा, भगवान श्री हरी विष्णू सोबत माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते। त्या घर सोडून कधीही माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही, त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी ही स्थिर राहते। तर बघा, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे। दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकतात किंवा मातीचा घेतला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही पितळेचा हा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल। कणकेचा दिवा जर घेतला तर अतिशय उत्तम, कारण सोने आणि चांदीपेक्षाही कणकेचा दिवा हा अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो। तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिवा घ्या, नसेल तर तुम्ही मातीचा घेतला तरी सुद्धा चालेल। तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात जी असते तर ती तुम्हाला लावायची आहेत। ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। मित्रांनो, तूप जर नसेल तर तेल घ्या आणि त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायचं आहे। प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदूळावरती हा दिवा जो आहे ना तो तुम्हाला ठेवायचा आहे। हा दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक वेलची तुम्हाला टाकायचे आहेत, ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते। त्याचबरोबर घरातली पैशांची अडचणी या दूर होतात, दरिद्री आणि गरिबी ही दूर होते। त्यामुळे एक लवंग आणि एक वेलची आपल्याला टाकायचे आहेत। या दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये, म्हणजे आपल्या घरामध्ये ईशान कोपऱ्यांमध्ये हा दिवा लावायचा आहे। आता मित्रांनो, कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवल्यानंतर दिवाला
हळदी कुंकू लावायचं आहेत, प्रार्थना करायची आहेत. कारण ईशान कोपऱ्यांमध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात. आणि एकादशीच्या दिवशी दिशेने कोपऱ्यांमध्ये त्या देवदेवतांचा जास्त प्रभाव असतो. आणि अशा वेळी आपण हा दिवा तिथे लावला तर साक्षात ते आपल्यावरती प्रसन्न होते असतात आणि आपल्याला मनोकामना ते पूर्ण करत असतात. म्हणजे बघा, सकारात्मक आणि प्रगतिशील ऊर्जा निर्माण करणारी दिशा आहे जी आहे ईशान दिशा आहे, तर ती चांगली ऊर्जा आकर्षित करते, जे चांगले आरोग्य, संपत्ती, एकंदर विपुलता वाढवते. आणि घरामध्ये बघा कुठलेही अडथळे आपल्या येत नाही किंवा अडथळे निर्माण होत नाही. यामुळे हा जो दिवा आहे तो आपल्याला ईशान कोपऱ्यांमध्ये लावायचा आहे. त्यामुळे घरातील वास्तुदोष तो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो. आपल्याला घरातील जी ईशान दिशा असते ती नेहमी चांगली ठेवायची आहे. तिथे कुठलेही असं तुटलेले फुटलेले गोष्टी कधीही ठेवायचं नसतात. ती जी जागा आहे तिची स्वच्छ आणि चांगली ठेवावी, जेणेकरून त्याचा पहिला चांगला फळ आहे तर ते मिळत असते. हा दिवा लावल्यानंतर हळदी कुंकू लावतो. तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. तुमची इच्छापूर्तीसाठी, वाईट कर्म पापांचा नाश होण्यासाठी, घरातील गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचं आहेत. आणि असा हा एक दिवा तुम्हाला लावायचा. दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा उचलून घेऊ शकतात. या दिव्यामध्ये तुम्ही जे अखंड वेलची, लवंग टाकली आहे ते स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकतात किंवा तुम्ही निर्माण्यामध्ये टाकू शकतात. आणि जे दिव्याखाली तांदूळ आहेत त्यातले काही तांदूळ डब्यामध्ये टाकून तुमच्या तांदळाच्या आणि काही तांदूळ आहेत ते तुम्हाला पक्ष्यां किंवा गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत. आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.